हॅलो. अहो काय चालू आहे? बर बर. अरे काय अनिल, काय चाललं? काय नाही रे, ती जराशी हळदीमध्ये फकडी मारली आणि झालं जरासं जेवलं, म्हणलं आता बैला जरासं चारावं. बोल ना, काय म्हणतं, कसं काय केलं? काय नाही, ते सोयाबीन जरा डवरायचं होतं. 2 दिवस बैल पाहिजे होते. बैल पाहिजेत का? मला सांग विशाल, तुला शेती किती एकर आहे? 10 एकर. 10 एकर. आणि बरं तुझ्याकडे ट्रॅक्टर किती आहे? 2. 10 एकर शेतीला तुझ्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत आणि 2 बैल नाहीत. अरे अनिल, एकदा शेत पेरलं, घरी सोयाबीन नस तर बैलाचं काय कामच नाही. त्याच्यामुळे बैल काय करायची? बैलाचं लय करावं लागतंय. त्याला चारा, पाणी, शेण काढणं, पुन्हा खुराक चारणं त्याला, पुन्हा गावाला जायचं तर जात नाही माणूस. एवढे कुठाने नाही होत ना अनिल. खरं सांगू तुला, शेतकऱ्याची शान जी आहे ना, ही बैलाशिवाय नाही. बैल आहे तर शेती आहे. मला जसं कळत आहे ना, या बाप जाद्यापासून, तसे आमच्या दावणीचा बैल का वाटला नाही. आता आजकालचे नवीन लोकायला कसं बैलाचं कसं वजच वाटायला बाप, त्याला वाटायला बैल नकोच ही कटकट. अरे यार, ना बा, बैल देत नाही. तुला राग आला तर येऊ दे बापा, पण बैल देत नाही. काय हो यार, ट्रॅक्टर विकतो, बैलच घेतो.